नमस्कार. महाराष्ट्र राज्य स्त्रीरोग संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर किरण कुर्तकोटी सर, सचिव डॉक्टर बिपिन पंडित सर यांच्या नेतृत्वाखाली तसेच एमओक्सच्या एमटीपी आणि फॅमिली वेलफेअर कमिटीच्या प्रमुख डॉक्टर रचना जाजू मॅडम, तसेच एमओक्सच्या पब्लिक अवेअरनेस कमिटीच्या प्रमुख डॉक्टर रेवती राणे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली चालू केलेल्या आपल्या या सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. माहिती आमची आणि निवड तुमची. माझं नाव डॉक्टर अमृता पुनसे, कन्व्हेनर या सिरीजची. आज या एपिसोडमध्ये आपल्यासोबत येणार आहेत डॉक्टर मोनिका उंबरदण मॅडम. सोलापूर येथील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ तसेच इन्फर्टिलिटी स्पेशलिस्ट आहेत. एमओक्सच्या पास्ट चेअरपर्सन पब्लिक अवेअरनेस कमिटीच्या त्या राहिलेल्या आहेत. तसेच फॉक्सीच्या पब्लिक अवेअरनेस कमिटीच्या त्या नॅशनल कोऑर्डिनेटर आहेत. बॅरियर कॉन्ट्रासेप्शन म्हटलं की आपल्याला आठवतं ते कंडोमच, परंतु स्त्रियांसाठी कुठले बॅरियर कॉन्ट्रासेप्शन म्हणजे गर्भनिरोधक उपलब्ध आहेत त्याबद्दल मॅडम आज आपल्याला माहिती देणार आहे. जास्तीत जास्त महिलांना ही माहिती पोहोचवण्यासाठी नक्की याला शेअर करा आणि स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्हिडिओ. नमस्कार, मी डॉक्टर मोनिका उंबरदण, मांगल्य नर्सिंग होम आणि अथर्व फर्टिलिटी सेंटर इथे कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत सोलापूरमध्ये. बॅरियर गर्भनिरोधक हे यांत्रिकरित्या शुक्रजंतूला स्त्री बीजापर्यंत जाण्यास थांबवते आणि त्यातून होणारा गर्भनिर्माण होऊ देत नाही असंच काम करते. ह्या बॅरियर गर्भनिरोधक पद्धती अत्यंत प्रचलित आहेत, कारण ते सर्वत्र सहजपणे उपलब्ध असतात आणि त्याचे होणारे जे आपल्या संपूर्ण शरीरावर परिणाम किंवा हॉर्मोनल बदल असे कुठलेही दुष्परिणाम त्याच्यामुळे होत नाही. गर्भनिरोधक पद्धतीस बॅरियर गर्भनिरोधक वापरा असं जेव्हा आपण सांगतो तेव्हा सहजता बहुतेश जनताला असंच वाटतं की ती पुरुषांकरिता कॉन्डम किंवा निरोध वापरा असं होतं, परंतु तसं नाहीये. स्त्रियांकरिता बॅरियर गर्भनिरोधक पण हा एक पर्याय आहे आणि आज आपण त्याच्याबद्दलच चर्चा करणार आहोत. फिमेल कॉन्डम, इनर कॉन्डम किंवा फेमिडोम ह्या नावाने ते उपलब्ध आहेत आणि हे महिलांसाठी वापरणारा कॉन्डम आहे. हे पुरुषांकरता जे कॉन्डम मिळतं त्याच्यापेक्षा वेगळं असतं. ह्याच्यात 2 वेगवेगळ्या रिंग्स असतात, इनर आणि आउटर. इनर रिंग बऱ्याच छोटी असते, त्याला हाताने आतमध्ये पाळीच्या अंगात सरकून घालायची असते. हे कॉन्डम ॲटलिस्ट 2 तास आधी बसवावं लागतं आणि फक्त एकदाच वापरू शकतो. याचा अर्थ प्रत्येक सेक्शुअल ॲक्टसाठी ते कॉन्डम चेंज करावं लागतं. ह्यात फाटायची शक्यता मेल कॉन्डम्सपेक्षा बऱ्याचपैकी कमी असते आणि ह्याची कर्मकता किंवा एफिशियन्सी वाढवण्यासाठी आपण स्पर्मिसिडल जेली किंवा शुक्राणुनाशक जेली जे आपण म्हणतो ह्याचा वापर करू शकतो. दुसरी जी पद्धत असते ती आहे वजायनल स्पॉन्ज. साधारणतः 4 सेंटीमीटर गोलाकार असं हा स्पंज असतो. ह्याच्यामध्ये पण स्पर्मिसिडल किंवा शुक्राणुनाशक जी वस्तू आहे हेच औषध असते. हे थोडंसं ओलं करून पिंच करून ते वजायनामध्ये बसवलेलं असतं आणि हे स्पॉन्ज कॉन्डमची बाजू जे असते त्याच्यामध्ये आत पण घालू शकतो. हे मिनिमम संबंध ठेवल्यानंतर 24 तास त्याच जागी ठेवायचं असतं आणि अनेकदा 24 तासात याचा वापर करता येऊ शकतो बाहेर न काढता. सिमिलरली स्पॉन्ज सारखंच क्रीम, फोम्स ह्या रूपात सुद्धा ते उपलब्ध आहे. फक्त क्रीम किंवा फोम्स हे खूप रिलेशन्स ठेवताना मेसी होतात, त्यामुळे लोक ते प्रिफर करत नाही. मिनिमम 30 मिनिट्स अगोदर ते यूज करता येते आणि ॲटलिस्ट 60 मिनिट्स ॲप्लिकेशन नंतर त्याचा असर राहतो. हे जेव्हा फिमेल कॉन्डम सोबत वापरलं जातं तेव्हा त्याची एफिशियन्सी अजून वाढू शकते. सिमिलरली डायफ्रम आणि सर्वायकल कॅप्स पण मिळतात. डायफ्रम हे नॉर्मली घुमट आकाराचं सिलिकॉनचं असतं जे पिशवीच्या तोंडावर बसवलं जाऊ शकतं. मिनिमम सेक्शुअल ॲक्टच्या 2 ते 3 तासापूर्वी बसवतात आणि ते 24 तासापर्यंत ठेवू शकतो, बाहेर काढायची गरज पण नसते. ह्याच्यासोबत पण शुक्राणुनाशक जेली वापरली तर त्याची एफिशियन्सी वाढते. ह्याची जे फेल होण्याची रिस्क आहे ते फेलियर ॲटलिस्ट 12% पर्यंत आहे. सिमिलरली जे सर्वायकल कॅप्स मिळतात,
सर्वायकल कॅप्स डायफ्रम सारखंच असतं, पण ते सिलिकॉनचं नसून रबरपासून तयार केलेलं असतं आणि हे संबंध ठेवायच्या आधी बसवावं लागतं. मिनिमम 48 आवर्स पेक्षा जास्त तिथे ठेवू शकतो. रिपीटेड सेक्शुअल ॲक्ट्स पण त्याच्यासोबत स्पर्मिसिडल जेली वापरून उपयोगात करू शकतो. सर्वायकल कॅप्स हे बाहेर काढल्यानंतर स्वच्छ धुवून कोरडं करून ॲटलिस्ट 1 वर्षापर्यंत वापरता येऊ शकतं. यांत्रिक गर्भनिरोधक पद्धती जी आहे याचा फायदा असा आहे की संबंधद्वारे पसरण्याचं जे प्रेग्नन्सीची जे रिस्क आहे ते तर टाळता येतच, पण त्याच्यासोबत जे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस आहेत जसं गोनोरिया, सिफिलिस, HIV किंवा ह्युमन पॅपिलोमा व्हायरस ह्यांच्यापासून पण आपल्याला संरक्षण देतो. ह्या यांत्रिक पद्धती साधारणतः ॲटलिस्ट 75% लोकांमध्ये लाभकारी असतं आणि जर ते नीट व्यवस्थित वापरलं गेलं तर ॲटलिस्ट 85 to 90% पर्यंत आपण प्रेग्नन्सी अवॉइड करण्यासाठी ते सफिशियंट असू शकतं. हे ऑनलाईन आणि ऑफलाईन ह्या दोन्ही पद्धतीमध्ये उपलब्ध आहेत. काही कंपन्यांचे ब्रँड्स म्हणजे क्युपिड, वेल्वेट, डिवा फोर्स, कॉन्फिडोम ह्या नावाने फिमेल कॉन्डम्स अवेलेबल आहेत. अंदाजाने फिमेल कॉन्डम्स हे अप्रॉक्सिमेटली 200 to 300 रुपीजमध्ये अवेलेबल असू शकतात आणि सर्वायकल कॅप्स अराउंड 300 to 400 रुपीजमध्ये मिळतं. थँक्यू.